हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संत की जय। अस्ति भाति प्रिय सिंधुत नाम रूपलाटा मासत तेजात्मरूपधार्या ज्ञातभोजरूपते चिकाली कुंडली कवचारि श्री ज्ञानदेव तुकाराम खंडनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संत सांगा मगर काय सांगते पूर्वोक्त वेदांत आणि न्यायरीतीवर विलक्षण असे उपमान उपमितीचे लक्षण. चौथं हेडिंग आहे पूर्वोक्त म्हणजे पूर्वी कथन केल्याप्रमाणे वेदांत आणि न्याय या दोघांचे मतं आपण याच्यामध्ये आत्ता आपण चिंतन केलेले आहे, तर त्याच्यावरून विलक्षण अशा प्रकारचं उपमान आणि उपमितीचं उपमान प्रमाणाचं आणि उपमिती ज्ञानाचं प्रमाण ज्ञानाचं लक्षण सांगतात. न्यायशास्त्रामध्ये जे लक्षण केलेलं आहे याचं जर कोणाला विद्वेष म्हणजे हे जे तुम्हाला पटत नसेल तर उपमितीचं लक्षण निराळं करावं लागेल. तर ते असं की सादृश्य ज्ञानापासून जे ज्ञान होतं किंवा वैधर्म्य ज्ञानापासून जे ज्ञान होतं ते उपमिती. सादृश्य ज्ञानापासून होणारं ज्ञान किंवा वैधर्म्य ज्ञानापासून होणारं सादृश्य ज्ञान कोण मानतं? वेदांती मानतात. आणि वैधर्म्य ज्ञान वेदांती पण मानतात, दोन्ही पण म्हणजे न्यायशास्त्रकार म्हणून लक्षणात एकच केलं ना, लक्षण एकच केलेलं आहे. म्हणून हे विलक्षण विलक्षण म्हणजे दोन्ही लक्षणावरून भिन्न. वेदांती हे केवळ सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान जे आहे तिला उपमिती म्हटलं, आणि नैयायिक न्यायशास्त्रकार हा दोन्ही म्हणजे वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान त्याला म्हणतात, आणि संज्ञेमध्ये संज्ञेच्या वाच्याच्या ज्ञानाला उपमिती म्हणतात. आणि अजून एक तिसरा प्रकार केलेला आहे त्यांनी की असाधारण लक्षण जे आहेत तर्कसंग्रहामध्ये आलेलं आहे, तर अशी जर लक्षणं दिसत असतील तर तिथं केलेलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारच्या दोन मतांना एकत्र करून हे तिसरं विलक्षण मत बनवलेलं आहे. म्हणून या मताचा विचार करतायत. त्याच्यामध्ये सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान, सादृश्य म्हणजे सारखं असलेलं ज्ञान, त्याच्यापासून उत्पन्न होणारं जन्य दुसरं ज्ञान म्हणजे उपमिती. तसं वैधर्म्य ज्ञान आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं दुसरं जन्य ज्ञान म्हणजे वैधर्म्य ज्ञान जन्य ज्ञान. तर हे दोन्ही ज्ञानां हे विलक्षण केले आहे, दोन्ही एकत्र घेतलं असं एक लक्षण केलंय म्हणतात. चला तर मग प्रथम वैधर्म्य ज्ञान सांगायचं म्हटलं तर खड्गमृगापासून प्रथम उठकाचं वैधर्म्य ज्ञान होतं. आता वैधर्म्य ज्ञान कुठे सांगायचंय तर खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचं म्हणजे गेंडेच्या ठिकाणी उंटाच्या वैधर्म्यतेचं ज्ञान सांगतायत. दोन्ही विरोधी धर्माचं आहे. गेंड्याच्या ठिकाणी दिसणारे धर्म आणि उंटाच्या ठिकाणी असणारे धर्म हे विरुद्ध धर्म दिसत आहे. तसंच पृथ्वीच्या ठिकाणी प्रथम जे जलाधिकांचं वैधर्म्य ज्ञान होतं. आता लक्षण करताना असं म्हटलं तर्कसंग्रहात पृथ्वीचं काय लक्षण केलं? गंधवती पृथ्वी. म्हणजे आता पृथ्वीच्या ठिकाणी तिच्या धर्मावरून गंधावरून गंधवती पृथ्वी असं लक्षण केलं. आता इथं तुम्हाला दुसरं लक्षण पाहायला मिळेल. कोणतं? जलादी वैधर्म्यवती पृथ्वी असं लक्षण केलं की जलापासून पुढचे बाकीची भूत धरली तुम्ही की त्यांच्यावरून वैधर्म्यवान जे आहे ती पृथ्वी. 5 भूतांच्या 5ही भूत वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ही एका टाईपचं नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये वैधर्म्यच आहे.
जलामध्ये आणि पृथ्वीमध्ये काय आहे? वैधर्म्यच आहे. तेजामध्ये आणि पृथ्वीमध्ये वैधर्म्य आहे. वायूमध्ये आणि पृथ्वीमध्ये, आकाशामध्ये आणि पृथ्वीमध्ये वैधर्म्य. म्हणून जला आधी वैधर्म्यवती पृथ्वी. हे लक्षात तुळतं. म्हणजे ज्याला आधीने बाकीचे धरले आपण, त्यांच्याहून भिन्न धर्मवान तुम्हाला पृथ्वी असं म्हटलं. तर आता इथे कोणाच्या ठिकाणी कोणाचं वैधर्म्य सांगायचं? प्रथम खड्गमृगाच्या ठिकाणी जेव्हा सांगितलं उष्ट्राचं ज्ञान, त्यावेळेला तिथं ते प्रमाण उपमान प्रमाण ठरतं. आणि ज्यावेळेस उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाचं सांगायचं त्यावेळेस तिथं उपमिती ज्ञान होतं. हा, तर आता इथे उपमान प्रमाण ज्या वेळेला ज्याच्या ठिकाणी सांगायचं, ज्याच्या ठिकाणी सांगायचं ते पहिल्यांदा प्रमाण प्रमाण. आणि त्यानंतर जो पदार्थ प्रत्यक्ष नसतो त्याच्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे प्रत्यक्ष पदार्थ जो प्रत्यक्ष प्रमाणाने पुढे असतो त्याच्या ठिकाणी प्रमाण, आणि जो प्रत्यक्ष नाही त्याच्या ठिकाणी उपमिती होते. उपमिती हे ज्ञान होते. चला, म्हणून खड्गमृगाच्या ठिकाणी होणारं उष्ट्राचं ज्ञान हे उपमिती प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे. आणि उष्ट्राच्या ठिकाणी होणारे उपमिती प्रमाण, खड्गमृगाची उपज्ञान ते उपमिती आहे. चला, तसंच पुढं प्रपंचाच्या ठिकाणी आत्म्याचं जे ज्ञान सांगितलं, तर ते प्रपंचाच्या ठिकाणी आत्म्याचं सांगितलेलं हे उपमान प्रमाण. प्रपंचाच्या ठिकाणी आत्म्याचं आणि आत्म्याच्या ठिकाणी प्रपंचाचं. आता पहिल्यांदा तर आम्हाला आत्मविषयक काही धर्म कथन करता येत नाही, पण कल्पित धर्माचा स्वीकार करून किंवा मग आता इथे विरोधी धर्माचा स्वीकार केला, वैधर्म्य. की प्रपंच कसा आहे? तर प्रपंच कसा आहे? सच्चिदानंद. प्रपंच कसा आहे? असत जड आणि दुःखरूप. आणि मग असत जड दुःखरूप यावरून विरोधी धर्मवान जो पदार्थ आहे ते ब्रह्म आहे. आता त्यावरून विरोधी धर्मवान म्हणजे जे सत नाही, चित नाही, आनंद रूप नाही, ते जड पदार्थ आहे. आणि त्यांच्यावरून विपरीत धर्मवान म्हणजे सत आहे असं म्हणा, किंवा वेगळ्या धर्माने विरोधी धर्म धरायचे. आता वास्तविक तसं श्रुतीचं मनोगत नाही, पण काहीतरी नामोल्लेख केल्याशिवाय कथन करता येणार नाही. म्हणून ब्रह्मपदार्थाचं कथन काही वेळेला विधिमुखाने केलं श्रुतीने, आणि काही वेळेला निषेधमुखाने केलं. उपाधीचा उतंबा घेऊन श्रुती उभविती जिव्हा, नामरूपाचा ओढंबा दाविती वाया. त्या माऊली म्हणतात तसं. पण याचा सच्चिदानंद चोहटा दावोनी द्रष्टा द्रष्टा, दावोनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. असं अमृतानुभवमध्ये ओवी आली की सच्चिदानंद द्रष्टा सच्चिदानंद चोहटा, दावोनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. तर तेव्हा म्हणजे मौना वाटे लागतात याचं कारण आहे असं आहे, जोपर्यंत साधकाला माझा आवाज येतो का चांगला? मला सर्दी झाली ते तिकडे एक भोंगा वाजते. आणखीन काय? पूजा चालू आहे. पूजा ठीक आहे, पूजा चालू. पण माझा आवाज खराब झाला आता, समजेल मी. त्या साधकाला प्रारंभिक काय करावं लागतं की काहीतरी उल्लेख करून सांगावं लागतं. म्हणून सुरुवातीला होणारं जे ज्ञान असतं साधकाच्या ठिकाणी त्याला आनंद वाटतो की बा हे ऐकायला छान आहे, म्हणजे ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे हे ऐकायला म्हणजे बा आहे. कारण त्याला जर तो पदार्थ असा नाही केल्यावर तो भावना तरी कशी करेल. म्हणून त्याला तात्पुरत्या स्वरूपात भावना स्थिर करण्याच्या दृष्टीने असा विचार केलेला आहे. परंतु याच्यामध्येच म्हटलेलं आहे, पुढे ओवे आले नाही तर शेवटच्या पाडावर पहा काय म्हटलं. ऐसे असताचेनी व्यावृत्ती सत म्हणो आली श्रुती, जडाचेनी समाप्ती चिद्रू पैसे.
आले का शेवटच्या रहस्याच्या 237 रहस्य दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुख आहे सुख ऐसे निगे दिले निश्वासे प्रभूचे आहे एवं सचितानंदो आत्मा हा ऐसा शब्दो अन्य व्यावृत्ती सिद्धो वाचकन अन्य व्यावृत्ती सिद्धो वाचक नव्हे तो काय नाही वाचक नाही हा, त्याला का आणि वाचक त्या जो पदार्थ वाचक आहे ना त्याच्यामध्ये काही कारणा त्या वाच्य पदार्थाच्या विषयी उहापोह केलेला असतो नाव सुद्धा अशी ठेवलेली नसतात जसं आता दत्तात्रय हे नाव का ठेवलं दत्तात्रय म्हणजे तिघांचं दत्त म्हणजे दान तिघांनी दिलेलं दान ब्रह्मा विष्णू महेश म्हणून दत्तात्रय हे नाव झालं म्हणजे हे नुसतंच असं आहे का त्याच्यात काहीतरी आहे तसं तुमचं आता ब्रह्माविषयी नाव ठेवायला गेले तुम्ही पण आता ब्रह्म हे तरी नाव का केलं तर आम्हाला त्याचा एक धर्म कळाला म्हणजे त्या ठिकाणी राहणारे तेव्हा कसला पदार्थ आहे हा ब्रह्म नावाचा ते म्हटले व्यापक म्हणजे व्यापक आहे मग असं करा त्याचा व्यापकच म्हणा मग व्यापक पदाचा वाचक कोण झाला ब्रह्म व्यापक बृहत व्यापकत्वात व्यापलं होती तर ते ब्रह्म झालं म्हणून ब्रह्म हे असं नाव केलं कशावरून त्याच्या स्वभाव धर्मावरून स्वरूपावरून कसं आहे ते पण तरी सुद्धा त्याचा थांग लागत नाही म्हणून वैधर्म्य ज्ञानावरून कमीत कमी जाणून घ्यायला सोपं झालं म्हणून विश्वाच्या ठिकाणी जगाच्या ठिकाणी ब्रह्माचं होणारं ज्ञान उपमान प्रमाण आणि ब्रह्माच्या ठिकाणी असणारं उपमिती प्रमा जगताचं ज्ञान प्रपंचाचं ज्ञान हे उपमिती प्रमा म्हणजे उपमिती प्रमा कशी होईल तर अशी होईल म्हणून इथे पहिल्यांदा अजून एक दुसरा भाग मुद्दा आलता की सगळी प्रमाणं ही प्रत्यक्ष प्रमाणावरती जगत असतात म्हणून ते सगळीच प्रत्यक्षावर जगणारी बाकीची सगळी प्रमाणं काय आहेत उपजीवक आहेत आणि हे प्रत्यक्ष प्रमाण हे उपजीवी आहे आता त्यात प्रत्यक्ष काय दाखवत आहे तर प्रत्यक्ष वस्तूचा जोपर्यंत त्याचं प्रत्यक्ष किंवा हेतूचं प्रत्यक्ष होत नाही तोपर्यंत या बाकीच्या प्रमाणांचं म्हणजे सगळ्याच प्रमाणांना प्रत्यक्षावर अवलंबून राहावं लागतं इथं सुद्धा वैधर्म्य ज्ञानामध्येही प्रत्यक्ष खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचं ज्ञान प्रत्यक्ष आहे आणि ते म्हणून आता त्या ज्ञानानंतर उपमिती ज्ञान हे परोक्ष होतं कारण उपमिती तिथं ते ज्ञान कसं झालं कोणाच्या ठिकाणी उष्ट्राच्या ठिकाणी असं झालं आणि मग ते ज्ञान झाल्यानंतर हा आहे असं ज्ञान झालेलं पण मग त्याने ते ज्ञान तिथं कोणाच्या ठिकाणी ज्ञान आहे उपमिती उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाचं उष्ट्राच्या ठिकाणी गेलं ते ज्ञान आणि नंतर त्याने त्याच्याविषयी अंदाज बांधून काय केलेलं आहे की हा असला पाहिजे तरी त्याच्या ज्ञानामध्ये शंका आहेत तशा काही संपूर्ण शंका गेलेल्या असं नाही म्हणतायत पण त्याला आहे तो प्राणी हा आहे असं उपमिती झाली त्याला आणि ते ज्ञान झालेलं आहे जसं अनुमान प्रमाणामध्ये सुद्धा अनुमिती ज्ञान हे परोक्षच आहे तिथं वन्नीचं प्रत्यक्ष झालेलं नाही फक्त तुमाचं प्रत्यक्ष आता इथे प्रत्यक्ष दिसतंय कोणतं खड्गमृगाचं प्रत्यक्ष दिसतंय इथं प्रत्यक्ष दिसतंय पण त्याच्या आधी उपमिती ज्या वेळेला होत आहे त्याच्यानंतर हे ज्ञान जन्य होते उत्पन्न होते उपमिती झाल्यानंतर प्रत्यक्ष होते उपमितीच्या आधी प्रत्यक्ष नाही उपमितीच्या आधी त्याचं प्रत्यक्ष नाही मग उपमिती आधी होत आहे आणि उपमितीनंतर पुन्हा त्याच्यात विचार होत आहेत आणि नंतर ते ज्ञान काय होत आहे प्रत्यक्ष ज्ञान असं होतं म्हणजे हा खड्गमृग आहे असं ज्ञान त्याला त्याच्यासाठी त्याला आधी तिथं खड्गमृग प्रत्यक्षच आहे आणि मग फक्त त्याला ते ज्ञान नव्हतं
की हा खड्गमृग आहे. म्हणून उपमितीने तिथं सहकार्य केलं आणि खड्गमृगाचं प्रत्यक्ष करून दिलेलं. उपमितीने मात्र उपमिती ज्या वेळेला होते त्यावेळेला उपमिती ज्ञान कोणाच्या ठिकाणी होत आहे? उष्ट्राच्या ठिकाणी होते. उष्ट्राच्या ठिकाणी होणार उपमिती. उष्ट्र तिथं प्रत्यक्ष आहे का? नाही म्हणून तिथं उपमिती करून नंतर हे प्रत्यक्ष होतं. मग आता समजा तिथं त्यांनी सांगितलं की उपमान प्रमाण हे करण होण्यास तिथं इंद्रिय संबंध आधी जिथं होतो त्याच्यापासून वैधर्म्य ज्ञान होण्यासाठी इंद्रिय व्यवहित म्हणजे जे दूरदेशामध्ये आहेत त्याची उपमिती होत असते नेहमी. दूरदेशात आहे त्याची उपमिती होते. उपमिती वेगळं आहे. आणि मग त्याच्यामुळं आता हे सादृश्य ज्ञान, जन्य ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणता? इंद्रिय आणि विषयाचा तरच प्रत्यक्ष होईल. आणि मग सादृश्य ज्ञान, जन्य ज्ञान ते किंवा वैधर्म्य ज्ञान, जन्य ज्ञानापासून ते उपमिती होते असं जे लक्षण केलं ते सिद्धांताला जुळतं. त्याचं उदाहरण मिळतं आपल्याला त्याचं. मग आता खाली ह्याचं सांगतं सिद्धांत वेदांत हे वेदांत परिभाषा हे ग्रंथकारांनी आणि त्यांच्या मुलांनी केलं. सांगा कोण सांगताय आता? वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेच्या उक्तीचे खंड. केला का तुम्ही अभ्यास? सांगा सुरू येतात. पाचवं मुद्दा सांगा की वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेच्या उक्तीचे म्हणजे खंडन सांगितलेले की वेदांत परिभाषेमध्ये म्हणजे केवळ सादृश्य ज्ञानालाच म्हणजे उपमिती. वेदांत परिभाषा हा जो ग्रंथ आहे तो धर्मराज धुरींद्रांची त्याच्यावर टीका आहे. पण हा वेदांत परिभाषा ग्रंथ दुसऱ्यांचाच आहे. त्यांचा हा ग्रंथ त्यांचा आहे. आणि यांनी जो केलेला आहे ना वेदांत परिभाषेच्या जी वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ हा धुरींद्रांनी केलेला आहे. बरोबर आहे. पण त्याच्यात मूळ जो आहे तो वेदांत चूडामणी या ग्रंथावरची टीका आहे. नाही, वेदांत चूडामणी शंकराचार्यांचा विवेक चूडामणी. आणि ही जी टीका आहे ती कोणती आहे? वेदांत चूडामणी नावाच्या ग्रंथावर केलेली टीका म्हणजे वेदांत परिभाषा हा ग्रंथ आहे. म्हणजे त्याला टीका म्हटलेलं आहे आणि ती त्यांनी केली. तर या ग्रंथावर म्हणजे टीका धर्मराज ज्या वेळेला कोणत्या ग्रंथाची नाव येतील त्याची एक लिस्ट काढून ठेवा. कोणत्या आता तो माग मंजुषा, नागोजी भट्टाचार्य त्यांचे नाव सुद्धा फार अवघड आहेत. भट्टाचार्य बरेच आहेत. मंजुषा नावाच्या ग्रंथाचा विषय येऊन गेला ना ज्ञानमंजिरी अनेक. तर ते एक यादी करून ठेवून द्या सगळ्या कोणत्या ग्रंथाचे कोणते लेखक आहेत आणि टीकाकार कोण कोण. चला म्हणजे या ग्रंथावर टीका धर्मराज यांची त्यांनी केलेली आहे. आणि या टीकेच्या व्याख्यानात त्यांनी दुसऱ्या उपमिती ज्ञानाचे म्हणजे वैधर्म्यजन्य ज्ञानाचे खंडन करताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की आता वेदांत परिभाषेत त्यांनी काय केलेलं आहे? उपमा याचं नाही खंडन केलं. सादृश्य ज्ञान हे उपमिती आहे आणि ते तेवढंच होतं, त्याच्यापेक्षा दुसरं काही ज्ञान होत नाही असं त्यांनी मांडलं. आणि जे त्याबरोबर जे तुम्ही दुसऱ्या ज्ञानाचा विषय घेतला आता वैधर्म्य ज्ञान, जन्य ज्ञान याला सुद्धा उपमितीमध्ये आणा. तर तो म्हणतो की त्याला काय आणण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्याचा विरोध आहे त्याला. वैधर्म्य ज्ञानाला विरोध आहे. तर ते सांगतायत आता. तर त्यांनी ते दृष्टांत दिलेला आहे की कमलेन लोचन उपविनोदी. तर ते म्हणतात की असा म्हणजे उपमान आणि उपमेय असा जर भाव तयार झाला तर त्याला उपमान प्रमाण म्हणतात असं त्यांचं मत आहे. असा भाव झाला तर कमलेन लोचनम उपमिनोमी, लोचनम कमलेन उपमिनोमी असं म्हटलं तरी चालतंय. म्हणजे लोचनम म्हणजे लोचनाच्या ठिकाणी कमळाची काय आहे
आता त्याच्यात प्रत्यक्ष कोणतं राहील? नेत्र लोचन, नेत्र प्रत्यक्ष राहील. म्हणजे नेत्राच्या ठिकाणी कमळाचं ज्ञान असं. तर त्या ठिकाणी म्हणतात की उपमान उपमेय भाव प्राप्त होतो. याच्यात आम्हालाही काय म्हणायचं नाही. आमचंही म्हणणं ठीक आहे, उपमान उपमेय भाव प्राप्त होतो. कुठे? कमले लोचनम कमलेन उपमिनोमी, इथे भाव प्राप्त होतोय. अशा प्रकारचा उपमान उपमेय भाव तिथं प्राप्त होतो. पुढे काय म्हटलंय? पुढे म्हटलंय की पण जेव्हा वैधर्म्य ज्ञान असते त्यावेळेस म्हणजे त्या ठिकाणी उपमान आणि उपमेय हे भाव संभवत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपमान प्रमाणाचा पण असंभव सांगितलेला आहे. बरोबर. म्हणजे हे याला विरोध आहे त्याचा. वैधर्म्य ज्ञानाच्या ठिकाणी विरोध आहे, कारण वैधर्म्य ज्ञानाच्या वेळेला त्या ठिकाणी उपमान उपमेय भाव संभवत नाही असं धर्मराज धुरींद्रचं म्हणणं आहे. धर्मराज धुरींद्र तो त्याचाच मुलगा, धुरींद्रच नाव आहे त्याचं, रामकृष्ण धुरींद्र. तर आता या ठिकाणी आम्हाला असं विचारावं लागेल की अनेक ठिकाणी म्हणजे आपल्याला वैधर्म्य ज्ञानाची म्हणजे उदाहरणं मिळतात, म्हणजे उपमिती प्रमेयची उदाहरणे अनेक ठिकाणी आढळून येतात. पण असं असताना त्या उपमिती म्हणजे विषयाचे ज्ञान हे उपमान प्रमाणापासून होत नाही. आता म्हणजे ऐका, आता या महाशयांना असे विचारले पाहिजे की म्हणजे प्रति प्रश्न करून त्याचं उत्तर काढताय की अनेक ठिकाणी वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान आम्हाला अनुभवायला मिळतं, त्याला तू कोणतं प्रमाण सांगणार? जर समजा उपमिती ज्ञानाच्या द्वारे ते ज्ञान होत नाही, तर मग दुसरं एक प्रमाण आम्हाला सांग की त्या प्रमाणाच्या द्वारे हे वैधर्म्य ज्ञान होत. तर त्याला उत्तर काय? त्याला उत्तर नाही. म्हणजे वैधर्म्य ज्ञान हे दुसऱ्या कोणत्या प्रमाणाच्या द्वारे न होता उपमिती प्रमेयच्या द्वारेच त्या ठिकाणी वैधर्म्य ज्ञान होत आहे असं म्हणावं लागेल. कारण दुसरं कोणतंही प्रमाण हे वैधर्म्य ज्ञान सिद्ध करत नाही, करू शकत नाही. शेवटी तुम्हाला ते ज्ञान कोणत्या ना कोणत्या आता दुसरे प्रमाण म्हणजे कोणते? आता ह्याच्यात प्रत्यक्ष, अनुमान, शब्द उपमान सोडायचे, तर या बाकीच्यांना हे सांगता येणार म्हणजे ते ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही वैधर्म्यात. म्हणजे शेवटी तुम्हाला ते ज्ञान कोणत्या ना कोणत्या प्रमाणापासून होतं असं मानावं लागेल, कारण प्रमाणाशिवाय म्हणजे प्रमेयची सिद्धी होऊ शकत नाही ना. प्रमाणाशिवाय प्रमेयची सिद्धी होत नाही. म्हणजे कोणतंही ज्ञान घ्यायचं झालं की लगेच तिथे आता याच्यामध्ये व्यवहारामधला विषय चाललेला आहे हा, की व्यावहारिक जगतामध्ये प्रमाणांच्या द्वारे जी ज्ञान होतात त्याला प्रमाणशीर ज्ञान असं म्हणतात, प्रमाज्ञान असं म्हणतात. जी प्रमाणाच्या द्वारे होत नाहीत त्याला अप्रमा असं म्हणतात. त्याचे दोन भेद केलेले होते यथार्थ आणि अयथार्थ भेदाने त्याचेही भेद केले. यथार्थ म्हणजे यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. अयथार्थ अप्रमा म्हणजे भ्रमज्ञान, अयथार्थ अप्रमा म्हणजे भ्रमज्ञान आणि यथार्थ अप्रमा म्हणजे स्मृती ज्ञान, ईश्वर ज्ञान, सुखदुःखाचं ज्ञान. ईश्वर ज्ञान म्हणजे काय? त्याला सर्व एकाच कालामध्ये ईश्वर ज्ञान कशाला म्हणतात? ईश्वर ज्ञान हे कशाला म्हटलं? या नित्य ज्ञान अप्रमा, यथार्थ अप्रमा याच्यात ईश्वर ज्ञान कशाला म्हणतात? कुठल्याही प्रमाणापासून होत नाही म्हणून मायावृत्तीने ईश्वराच्या ठिकाणी होणाऱ्या जे ज्ञान त्याला ईश्वरी ज्ञान असं म्हणतात. तर आणि सुखदुःखाचं जीवाच्या ठिकाणी ज्ञान होतं त्याला सुखदुःखाचं ज्ञान हे जीवाच्या ठिकाणी, आणि ईश्वराच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते मायावृत्तीने असं केलेलं आहे. चला, आणि हे कशा आहेत? यथार्थ अप्रमा, मायावृत्तीने होणारं ईश्वराचं ज्ञान, ईश्वराला होणारं ज्ञान असं लक्षात ठेवा. म्हणजे
हे ज्ञान कोणाचं आहे तिथं? ईश्वर. आणि इकडे जीवाचं सुख दुःखाचं होतं ते जीवाचं आणि तिकडे होतं ते ईश्वर. असा भेद आहे. तर प्रमाणापासून जी ज्ञान उत्पन्न होतात त्यांना प्रमा असे म्हणतात. आणि जगतातले प्रमा ज्ञानाला महत्व आहे. म्हणजे ते ज्ञान प्रमा ठरलं तरच व्यवहार सिद्ध होईल. रज्जूवरील सर्पाचं ज्ञान होतं आम्हाला, पण ते अयथार्थ अप्रमा असल्या कारणाने ब्रह्मज्ञान होतं. म्हणून ते म्हटले जगातलं म्हणला ना तुम्ही, तर मग सर्पाचंही होतं महाराज. तर सर्पाचं ज्ञान हे अप्रमा आहे आणि अयथार्थ म्हणून ब्रह्मज्ञान आहे. आता म्हणून तुमचं आता हे वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हे अन्य कोणत्या प्रमाणाने होतं तर दुसऱ्या कोणतंही प्रमाण पुढे येणार नाही. म्हणजे तुला आपापच काय म्हणावं लागेल? सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान म्हणावं लागेल. त्याच्या विरोधी धरावं लागेल. म्हणजे उपमिती त्याद्वारेच तुला मानावं लागेल. उपमान प्रमाणाच्या द्वारे हे ज्ञान झालं असं म्हणावं लागेल. पुढे सांगितलं की म्हणून जर त्या ठिकाणी पण त्याच्यामध्ये हा विभाग आहे की सादृश्य आणि वैधर्म्य असे दोन भाग केले. की सादृश्याच्या ठिकाणी म्हणजे सादृश्याच्या द्वारे जर उपमिती होत असेल तर वैधर्म्याच्या द्वारे उपमिती व्हायला अडचण नाही. म्हणजे उपमिती सिद्ध होते वैधर्म्याच्या द्वारे. याला वेदांती सुद्धा पोषक आहेत ना. हा जरी वेदांती असेल तरी याला म्हणजे याच्या मताचं खंडन केलं. म्हणून तर मानलं ना त्याने नाही आणि ऐकायचं. नयकांचं हे मत वेदांत्याला पोषक प्रपंचापेक्षा वेगळी पोषक आहे. पुढे पुढे सांगितलंय की म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही दुसऱ्या एका प्रमाणापासून म्हणजे ज्ञान उत्पन्न होतं असं जर सांगाल तर त्याच प्रमाणापासून सादृश्य ज्ञानजन्य उपपत्तीच्या आता गृहीत धरू आम्ही असं करू की तुम्ही एखादं प्रमाण सांगा की ज्याच्याद्वारे वैधर्म्य ज्ञान होतं. तर तुम्ही ज्याद्वारे वैधर्म्य ज्ञान होतं असं म्हणतात, आम्ही त्याला त्याच्याचद्वारे उपमिती होते असंही म्हणू. नावात फरक पडेल नाही झालं. तुम्ही दुसरं एखादं नाव ठेवलं त्या कारण उपमिती तरी हे सादृश्य ज्ञान तरी कोणाच्यामुळं झालं? तुझं जे वैधर्म्य ज्ञानाचं प्रमाण तू शोधून काढलं त्याच्याद्वारे काय झालेलं आहे? सादृश्याचं सुद्धा ज्ञान होत आहे. म्हणून एकंदरीत तुला काय किंवा आम्हाला काय नावात जरी बदल केला तरी प्रमाण एकच तेच मानावं लागेल. आणि उपमिती पुढे सांगितलं की वरती जे उदाहरण दिलं होतं की कमलेना लोचनम उपमिनोमी, तर या दृष्टांतात धर्मराजाच्या चिरंजीव आणि उपमान आणि उपमेय हा भाव असला तरच उपमान प्रमाण होतो असं मानले नाही. पण त्यांचं हे म्हणणं थोडंसं अयोग्य आहे. कारण इथं सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाचे म्हणजे ज्ञान होतच नाही आपल्याला. इथं फक्त नेत्राला कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे तो उपमा अलंकार फक्त होतो बरोबर आणि उपमित प्रमा मात्र होत नाही. काय झालं का? एवढंच. म्हणजे मला मी आता जे सांगितलं ते योग्य सांगितलं का बरोबर? म्हणजे मला काय म्हणले मला शेवटचं नाही समजलंच नाही कळालं. मला. म्हणजे ते परत सांगा एकदा मी सांगतो. प्रयोजनाचाही बघा इथं ह्याच्यामध्ये दिलं तसे माझ्या प्रयोजनाचाही अभाव होईल. थांबा आता वरून वाचा. अनुवाद संपलाय का? म्हणून कारण ऐका कारण प्रमाणाविना कोणत्याही प्रमेची सिद्धीच होऊ शकत नाही असा नियम आहे. म्हणून जर त्या ठिकाणी तुम्ही ते ज्ञान दुसऱ्या ज्या एका प्रमाणापासून उत्पन्न होते असे सांगाल, मी आता तुम्हाला तेच सांगत होतो की तुम्ही कोणतंही जे आम्हाला प्रमाण सांगाल की हे वैधर्म्य ज्ञान महाराज अमक्या अमक्या प्रमाणापासून जा, म्हणजे त्याचं नाव तरी काहीतरी असं ठेवलं, तर त्याच प्रमाणापासून म्हणजे त्याच अपासून सादृश्य ज्ञानजन्य म्हणजे सादृश्य ज्ञानजन्य उपमितीच्या विषयाचेही ज्ञान होते असे मानावे लागेल. नावात फरक पडेल. आम्ही इथं उपमान प्रमाण म्हटलं त्यांनी एखादं क्ष असं प्रमाण मानलं आणि त्याच्यापासून वैधर्म्य ज्ञान होतं, तरी त्याच क्षपासून सादृश्यजन्य ज्ञान सुद्धा त्याचपासून होतं. यापेक्षा दुसरं काही नाही. आता तसे मानल्यानंतर प्रयोजनाचाही अभाव होईल. प्रयोजनाचा अभाव होईल म्हणजे फलाचा अभाव कसा होईल? तेच कळलं नाही ना. कसं काय नाही. पण तसे मानल्यानंतर म्हणजे जे फल
एका सादृश्य जे फळ वैधर्म्यापासून मिळतं ते फळ सादृश्याचं मिळत नाही, याला फलाचा अभाव असं म्हणतात. दोन्ही पासून एक व्हायला पाहिजे, पण तुझ्या फक्त सादृश्य तो पण तो म्हणतोय वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान एवढं मानून स्वतंत्र प्रमाण मानतो, तर त्याला तिथं प्रयोजनाचा अभाव झाला. कारण त्याला खरोखर म्हणजे त्याच्यात दोन्हीही फलं मिळतात है ना, आणि तो मात्र एकच मान. तिथं मानले तर दोन्ही मानावे लागतील, एक मानून चालणार दोन्ही म्हणजे प्रमाण आणि प्रमा का? नाही. वैधर्म्य आणि सादृश्य, सादृश्य आणि वैधर्म्य, तो फक्त वैधर्म्यच मानतो आणि प्रमाण स्वतंत्र करतो. असं जर केलं तर मग सादृश्य ज्ञान होतं ते कोणापासून, म्हणून तिथं प्रयोजनाचा अभाव. मानले तर दोन्ही मानावे लागतील आणि एकच प्रमाणापासून मानावे लागतील, म्हणजे उपमान प्रमाणापासून मानावे लागतील. आणि तसं न मानता केवळ वैधर्म्यासाठी स्वतंत्र प्रमाण तयार केलं त्याने, तर तिथं प्रयोजनाचा अभाव. दुसरं प्रयोजन तयार केलं तर दुसरं प्रमाण तयार केलं म्हणजे प्रयोजनाचा अभाव झाला. आणि प्रयोजनाचा अभाव केव्हा होणार नाही, उलट करा. दोन्ही मांडले म्हणजे दोन्ही मानतात म्हणून प्रयोजनाचा अभाव होत नाही, आणि एकच मानतो म्हणून प्रयोजनाचा अभाव. उपमान प्रमाणाचा अंगीकार न करता, ठीक आहे, लिहिले त्यांनी, प्रयोजनाचा अभाव होईल. मग प्रयोजनाचाच अभाव असल्यामुळे उपमान प्रमाणाचा अंगीकार न करता याचा अनांगीकार केला पाहिजे. म्हणून उपमान प्रगाचा अंगीकार न करता याचा अंगीकारच केला पाहिजे, याचा अंगीकारच केला पाहिजे. उपमान प्रमाणाचा नाही, तुम्ही म्हणताल त्याचा क्षयचा, आम्हाला त्याला अंगीकार करायला अडचण नाही, कारण त्या तो क्षयच काय करतोय, वैधर्म्याचंही ज्ञान करून देतो आणि सादृश्याचंही ज्ञान. नावात फक्त बदल केला येईल, बाकी काय होणार. म्हणजेच तुला आम्ही सांगतो तेच मानायचं, दुसरं काही नाही, नवीन काय करता येणार नाही. त्याला युक्ती कोणती वापरलेली, की वैधर्म्य ज्ञान हे अन्य कोणत्या प्रमाणापासून होतं ते सांग, तर होत नाही. म्हणून ते उपमान प्रमाणापासूनच होत आहे, आणि मग फक्त ते विरोधी धर्माचं ज्ञान आहे आणि ते त्यापासूनच होतं, म्हणून स्वतंत्र प्रमाण मानता येणार नाही. त्यांनी काय केलं होतं, एकच मानून चालला होता की सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान आहे ना, तेच उपमान प्रमाणापासून होत आहे आणि वैधर्म्य ज्ञान होत नाही असा म्हटला, तर त्याला विरोध केलेला. वाचा आता. आणि इथं फक्त त्यांनी काही सादृश्य ज्ञान पण तयार होत नाही आणि वैधर्म्य ज्ञान पण तयार होत नाही त्यांचं. ते आता हे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये ना, एक तर दोन्ही होतील, नाही तर कोणतंच म्हणा. मग तुझं ते प्रमाण आहे ना, ते प्रमाण काही कामाचं नाही. तुला मानायचं तर त्याचा अनांगीकार करावा लागेल, नाहीतर दोन्हीचा अंगीकार करावा लागेल. आणि दोन्हीचा अंगीकार केल्यावर आपोआपच विरोध राहणार नाही, आणि पण त्याच्या मताचं खंडन झालं. पण त्या ज्ञान हे होत नाही असं जो म्हटला होता, तर त्याला मानावं. पुढे वाच. यावर कोणी असे म्हणेल की गवयाच्या प्रत्यक्षाच्या वेळी गवयामध्ये गायीचे सादृश्य तर प्रत्यक्ष असते. यावर कोणी असे म्हणेल की गवयाच्या प्रत्यक्षाचे वेळी, म्हणजे ज्या वेळेला गवय हा पशु आहे त्यावेळे गायीचे सादृश्य तर प्रत्यक्ष असते, बरोबर आहे. परंतु त्यावेळी गायीच्या ठिकाणी मात्र गवयाच्या सादृश्याचे प्रत्यक्ष नसते. बरोबर आहे, कारण गायी प्रत्यक्ष आहे का, नाही. म्हणजे गायीचे याला ज्ञान आहे तर स्मृती ज्ञान आहे, तिथं स्मृती आहे तिथं. आता स्मृती यथार्थ बी आहे पण प्रमाणजन्य नाही. कारण स्मृती यथार्थ आहे ना, पण प्रमाण आहे प्रमाणजन्य नाही. कारण स्मृतीचा पूर्वी कधी अनुभव घेतला त्यावेळेला तिथं प्रामाण्य होतं,
व्यवहारात भाग आणि नंतर त्याचे संस्कारात रूपांतर झाले. त्या संस्काराची स्मृती आहे. हा. पूर्वी संस्कार कसे झाले? अनुभवजन्य ज्ञानाचे संस्कार झाले, संस्काराची स्मृती झाली. आणि आता स्मृती गायीची स्मृती. त्याच ठिकाणी गवयाचं जे ज्ञान होतं ते उपमिती. हा असं म्हटलं ना. चला. कारण जेव्हा धर्मीशी इंद्रियाचा संयोग होतो हा तेव्हा इंद्रिय संयुक्तता संबंधाने सादृश्य धर्माचे देखील प्रत्यक्ष होते असा नियम आहे. असा नियम आहे. जेव्हा धर्मीशी इंद्रियाचा संयोग होत असतो तेव्हा इंद्रिय संयुक्त तादात्म्य संबंधाने सादृश्य धर्म. इंद्रिय संबंधाने आता इथं इंद्रिय संबंध कोणाचे आहेत? गवयाचे. इंद्रिय संबंधाने गवयाचं प्रत्यक्ष आहे. आणि धर्मी कुठे आहे? तो धर्मी तर तिथं दिसत नाही. गाय ना. गायीच्या ठिकाणी जर म्हटलं प्रत्यक्ष तर गायीच्या ठिकाणी मात्र गवयाच्या सादृश्याचे प्रत्यक्ष नसते, कारण धर्मी तिथं उपलब्ध नाही. जेव्हा धर्मीशी संयोग होतो तेव्हा इंद्रिय संयुक्त संबंध हा म्हणजे धर्मी जर उपलब्ध असता तर संयोग झाला असता. गाय आहे का उपलब्ध? नाही. मग एक उपलब्ध आहे. तादात्म्य संबंधाने सादृश्य धर्म उपलब्ध आहेत. कोणते? आणि ते आता गायीच्या ठिकाणी घेऊन जायच्यात उपमितीला. तर तिथे हा तर सादृश्य धर्माचे देखील प्रत्यक्ष होते असा नियम आहे. बरोबर आहे. धर्मी म्हणजे कोण? दोन्ही बी धर्मी होऊ शकतात. दोन्ही पण गाय बी धर्मी होतो आणि गवई बी धर्मी होतो. ज्यावेळेस गाय एक धर्मी प्रत्यक्ष आहे, एक धर्मी प्रत्यक्ष नाही. गवय धर्मी गवई प्रत्यक्ष आहे आणि गायी प्रत्यक्ष नाही. हा, आता हे असे लक्षात ठेवून पुढचा चॅप्टर वाचा म्हणजे लक्षात येईल आपोआप. हा वरील दृष्टांतात गुरूप धर्मीशी हा इंद्रिय संयोगाचा अभाव असल्यामुळे बस आलं का लक्षात? आता कोणता धर्मी घेतला? गुरूप गाई गाय पहिला जे उपमान प्रमाण झालं त्या ठिकाणी गायीच्या धर्माची स्मृती आणि गवयाचं प्रत्यक्ष असं आहे. म्हणून गवयाच्या प्रत्यक्ष गवई हा प्रत्यक्ष धर्मी आहे तिथं. त्या ठिकाणी गायीच्या धर्माचं स्मृती ज्ञान तिथं लागू होत आहे. आणि तिथं पण मग तिथं प्रत्यक्ष होत आहे. पहिल्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे का? तिथं प्रत्यक्ष हा हे स्पष्टच आहे ना, कारण गवई आहे तो. गवई रूपी धर्मी आहे का नाही? प्रत्यक्ष हा म्हणून तिथं प्रत्यक्ष धर्मी आहे. मग आता दुसरा जो धर्मी आपण उलटा केला की आता तुम्हाला गवयाच्या धर्माचं प्रत्यक्ष झालं पण मग ते गायी रूपी धर्मी तिथं प्रत्यक्ष नाही. म्हणजे अभाव येतो. तादात्म्य इथे आता इंद्रियाचा प्रत्यक्ष संयोग नाही होणार. वरील दृष्टांतात गुरूप धर्माशी इंद्रिय संयोगाचा अभाव असल्यामुळे हा म्हणजे ते गोरूप धर्माची इंद्रिय संयोगाचा अभाव असल्यामुळे हे लक्षात पहिल्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा येईल. म्हणजे माझं एक उपमान प्रमाणाने उपमिती प्रमाण धरायचं काही तर पण हा मग तेच ना. हा. पहिलं होतं ते उपमान प्रमाण आणि आता उपमिती. गवयाच्या ठिकाणी उपमान प्रमाण. हा, गोरूप धर्मीशी इंद्रियाचा संयोग आहे का? काही नाही, अभाव अभाव आहे. अभाव आहे. म्हणून गोरूप धर्मीशी इंद्रियाच्या संयोगाचा अभाव आहे. उपमिती प्रमाण हा उपमिती म्हणून असल्यामुळे गायीच्या ठिकाणी असलेले गवयाचे सादृश्य हा प्रत्यक्षाचा विषय नसतो. गायीच्या ठिकाणी असलेले गवयाचे सादृश्य हा प्रत्यक्षाचा विषय नसतो. बरोबर काय आहेत? काय शंका घेण्यासारखं काही नाही. नाही बरोबर. त्यामुळे गायीच्या ठिकाणी होणाऱ्या गवयाच्या सादृश्य ज्ञानात हेतुभूत जे गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्य ज्ञान रूप उपमान प्रमाण हे ते निश्चितपणे असलेच पाहिजे. हा ते निश्चितपणे असलेच पाहिजे. म्हणजे आता असं आहे. त्यामुळे ऐका तुम्हाला सोपं करण्यासाठी सांगतो. जे हे पद आले का? सादृश्य ज्ञानास हेतुभूत जे. हा तर जेच्या पुढून कंस करायला सुरुवात करा. आणि कुठपर्यंत करायचा? गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्य ज्ञानरूप उपमान प्रमाण इथपर्यंत कंस करा. म्हणजे अर्थबोध होईल.
गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्य ज्ञानरूप उपमान प्रमाण याला कंसात टाका. केला. आता कंस पहा. आता परत वाचा. आता त्यामुळे गायीच्या ठिकाणी होणाऱ्या गवयाच्या सादृश्य ज्ञानास हेतुभूत जे कोणतं जे तर गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्य ज्ञानरूप उपमान प्रमाण. लक्षात आलं. हे आलं ना. आता जे आणि पुढं आलं हे तिथे निश्चित असलेच पाहिजे. म्हणजे कोणतं हे म्हणताल तर अख्ख्या पदाचा कंसातल्याचा अर्थ होतो उपमान प्रमाण. हे असलंच एवढंच संपला विषय. अर्थ लागला का. कसा लागला आता. त्यामुळे गायीच्या ठिकाणी होणारे गवयाच्या सादृश्य ज्ञानास हेतुभूत जे उपमान प्रमाण ते तेथे निश्चितपणे असलेच पाहिजे. त्यांनी ते मध्ये लिहिल्यामुळे तुम्हाला बरेच अडचण तयार होऊ शकते. म्हणजे उपमान प्रमाण असलंच पाहिजे. मग आता तिथे उपमान प्रमाण आहे म्हणून उपमिती होणार. जर उपमान प्रमाण नसतं तर उपमिती झाली. कुठल्याही प्रमाणाशिवाय प्रमिती सिद्धी होत नाही. वरच येऊन म्हणून तिथं प्रमाण आलं आणि ते प्रमाण आहे म्हणून तिथं हे होते उपमिती होते आहे. चला. काय शंका आहे का. नाही का. अजून काय कळालं नाही असं. नाही काय नाही त्याच्यात. आता हे जे आत्ता नाही ते तुमचा घोटाळा झाला असता फक्त जे कारण त्याचं सलग वाचलं तर मग लक्षात नाही येत. पण जेच्या पुढं कंस केला ना म्हणजे जेच्या पुढं जे वर्णन आलेलं आहे ते उपमान प्रमाणाचं आलेलं लिहिलेलं त्यांनी की गवयाच्या ठिकाणी होणारे गायीचे सादृश्य ज्ञानरूप उपमान प्रमाण हे प्रत्येकाला हे म्हणजे ते उपमान प्रमाण असं शब्द लिहिला असतं तरी आम्हाला कळाला असतं. पण आम्हाला आता उपमान प्रमाण कोणतं हे परत आणखी सांगावं लागलं असतं म्हणून तिथं लिहून ठेवलं. ते निश्चित असलेच पाहिजे आणि असतंच. त्याच्याशिवाय उपमिती होणार नाही. चला. हे जसे मानले पाहिजे तसेच खडगमृगाचे ठिकाणी सुद्धा उष्ट्राच्या वैधर्म्याचे तर प्रत्यक्ष ज्ञान आहेच. दुसरा दृष्टांत आहे ना. आता हे जसे मानले पाहिजे तसेच दुसरा दृष्टांतही समांतर लावून घ्यायचा अगदी. चला वाचा. खड्गमृगाच्या ठिकाणी सुद्धा उष्ट्राच्या वैधर्म्याचे तर प्रत्यक्ष ज्ञान आहे. बरोबर. पण उष्ट्राशी मात्र इंद्रिय संयोगाचा अभाव असल्यामुळे आता उष्ट्राशी मात्र इंद्रिय संयोगाचा अभाव असल्या कारण उष्ट्र कुठे आहे. तर उष्ट्र काय पुढे नाही. उष्ट्र म्हणजे उंट. हे उंट पुढे नाही आणि खड्गमृग मात्र पुढे आहे. म्हणून आता इथं उपमिती होत असताना उष्ट्र तर समोर नाही म्हणून तुम्हाला तिथं उपमान प्रमाण मानावं लागेल. कारण कोणतं उपमान प्रमाण. खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राच्या जे ज्ञान उपमान प्रमाण तुम्हाला उष्ट्राच्या ठिकाणी होणाऱ्या उपमिती ज्ञानाच्या वेळेला उपमान प्रमाण म्हणून ते मानावं लागेल. अशी वाक्यरचना मी आता या मागच्या चॅप्टरची सगळी केली आहे तशी. अगोदर उपमिती प्रमाण मानायची नंतर उपमान प्रमाण हे करायचं म्हणजे ते ज्ञान होतं ना अगोदर. उपमिती प्रमाण उपमान प्रमाणाशिवाय होत नाही हे सांगतात. उपमान प्रमाणाशिवाय उपमिती प्रमाण होत नाही. म्हणून एक पहा ज्याने वरचं उदाहरण सोपं आहे शब्द उच्चारायला. ज्याने गवई पाहिलाच नाही तो गायीच्या ठिकाणी कोणाचं ज्ञान मानेल कारण त्याच्याजवळ प्रमाण नाही. पण ज्याने गवई पाहिला त्याला हे कळालं की हा गवई माझ्या गायीसारखा आहे ना. तर उपमान प्रमाणाची उत्पत्ती झाली आणि मग म्हणून मग तो जेव्हा आता गायी तर प्रत्यक्ष नाही पण गायी प्रत्यक्ष नाही तर उपमिती होते कशी. तर उपमान प्रमाण तयार झालेलं आणि प्रमाण तयार झालेलं आहे त्या अर्थी ते
तुम्हाला प्रमिती तयार करून देणार. प्रमिती म्हणजे ज्ञान. मग आता त्याने कोणती प्रमिती दिली तर ज्या अर्थी ते उपमान प्रमाण म्हणजे हे ज्ञान घेऊन म्हणजे उपमान प्रमाण घेऊन हा कुठे गेला, प्रत्यक्ष नसलेल्या गायीच्या ठिकाणी. जी गायी प्रत्यक्ष उपलब्ध नाही त्या धर्मीच्या ठिकाणी हा गेला. त्यावेळेला त्याला उपमिती झाली. आणि कोणती म्हणतात तर हा गोसादृश्य गवई हा म्हणजे गायीसारखाच असा हा जे प्रमाण झालं निघालं होतं त्यांनी हे ज्ञान करून दिलं की हा पशु गायीसारखा आहे. आता खड्गमृगाच्या बाबतीत समांतर तेच फक्त उदाहरणात नाव बदलली. वाचा परत. हे जसे मानले पाहिजे तसेच खड्गमृगाच्या ठिकाणी सुद्धा उष्ट्राच्या वै धर्माचे तर प्रत्यक्ष ज्ञान आहेच बरोबर, पण उष्ट्राची मात्र इंद्रिय संयोगाचाच अभाव असल्यामुळे बरोबर आहे का नाही. समांतर चॅप्टर आहे. उष्ट्राच्या ठिकाणी खड्गमृगाच्या वै धर्माचे ज्ञान देखील प्रत्यक्ष रूप संभवत नाही. बरोबर, प्रत्यक्ष रूप संभवत अतएव त्यास हेतू म्हणजे खड्गमृगाच्या ठिकाणी होणारे उष्ट्राचे वैधर्म्यान रूप उपमान प्रमाण मानले पाहिजे. म्हणून तिथं सुद्धा उपमान प्रमाण मानावं लागेल. उपमान प्रमाण न मानता वैधर्म्य ज्ञान होणार नाही. म्हणून कोणाचं मत खंडित झालं. त्यांनी काय म्हटला होता की सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानात उपमिती होते पण वैधर्म्य ज्ञानात उपमिती होत नाही. तर या मताचं खंडन झालं. कारण कसं केलं सांगा बरं. एक जण कोणतरी स्पष्ट आता त्याला सादृश्य मान्य. बरोबर आहे. सादृश्य मान्य तर त्याला सादृश्य मान्य आहे. तर सादृश्य मान्य कसं मान्य आहे हे आधी सांगा. मग वैधर्म्य ज्ञान त्याला कसं मानावं लागतं. ते गायीचे धर्म आणि गवयाचे धर्म एकच आहे. दोघांचे गुणधर्म समान आहे. सादृश्य ज्ञान का मानलं त्याने? कारण ते उपमान उपमेय भाव संभवतो. ज्याचं सांगायचं त्याचा हजर नाही सादृश्य सांगायचं त्याची स्मृती आहे ना. त्या स्मृती म्हणजे उपमान मानलेलं आहे तिथे. उपमान उपमेय भाव संभवतो. वैधर्म्यात उपमान उपमेय भाव संभवत नाही असं त्याचं म्हणून तो म्हटला तसा. पण उपमान उपमेय भाव हा वैधर्म्यातही संभवतो. कसा? विरोधी धर्माच्या द्वारे संभवतो. आणि सादृश्य धर्माच्या द्वारे असा भाग आहे. पण दोन्ही ठिकाणी तुम्हाला कारण वैधर्म्य ज्ञान सुद्धा उपमान प्रमाण जर नसेल तर वैधर्म्य ज्ञानाची उपमिती होणार नाही असं भाग. काय न वाचल्यावर लक्षात येईल. थोडं वाचन केलं की लक्षात येईल. या व्यतिरिक्त हा शांततेत वाचन करायचं. वाचन नेहमी शांततेतच केलं पाहिजे. हा शास्त्राचा अध्ययन एकांतात करत जावं. वाचन एकांतात म्हणजे मग लक्षात येईल. असं आहे वेदांताच्या पाठाला येताना कोणताच संकल्प करून येऊ नये. म्हणजे इकडे आल्यानंतरही कुठला संकल्प डोक्यात राहता कामा नाही. किंवा मला आता नगरला जायचं आहे, मला आता दुसरीकडे कुठतरी जायचं आहे. तर असं जर असेल तर तुम्हाला हा विषय कळणार नाही. म्हणजे श्रवणामधला हा एक नियम दिलेला आहे. नामस्मरणामध्ये नियम आहे तर श्रवणात का नाही. नामस्मरण करणाराने सुद्धा संकल्प विरहित मन करायचं आणि नंतर काय करायचं नामस्मरण करावं. म्हणजे तर तसं जर केलं तर ते फलीभूत होतं. म्हणजे तदाकार वृत्ती धारण होते. त्याला संकल्प म्हणजे कुठलाच नाही. त्याशिवाय वृत्ती एकाग्र होत नाही. त्याच्यामध्ये बरेच नियम आहेत नामधारकाचे पण आता एवढे नाहीत पण पाळले पाहिजे. कारण त्याला खास नामाची साधना करायची आहे तर त्याला म्हणजे कोणतीही साधना शास्त्राची काय त्याची काय
त्याच्यात एकांतामध्ये ती साधना केल्यावर जास्त फलीभूत होते. आणि एकांत होण्यासाठी एकम स्थानम अंतहा, एकांत हा तो मनाचा व्हावा लागतो, म्हणजे वृत्तीचा. नाही तर स्थानाचा होईल. समजा स्थानासाठी गेले तुम्ही भंडाऱ्यावर जाऊन बसले तर स्थान झालं, पण मन जर जाग्यावर नसेल तर एकांत होत नाही. पण मग काही वेळेला स्थान जरी कसं असेल तरी चालेल, साधारण हे पवित्रच असावं. ते लिहिलेलं बरं का, ते स्थान पवित्र असलं पाहिजे. पवित्र स्थानावरती साधना अधिक फलीभूत होते. म्हणून मंदिरामध्ये हेच जे आहे ना, तर त्याच्यात चांगल्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या. बसताना कसं बसावं, आसन लावूनच बसावं. नामाची साधना करताना सुद्धा आसन लावून बसावं. विचार अन्य बाकीचे विचार संकल्प बाजूला सारावेत. नंतर म्हणजे झालं चित्तवृत्ती एकत्र करण्यासाठी. मग तुम्हाला मी ते आज टाकलेलं आहे ट्विटरवर, कशावर काय म्हणतात स्टेटस त्याच्यात टाकलेलं आहे, किंवा आपल्या ग्रुपवरती आहे. किंवा ते मन जर तुमचं जाग्यावर नसेल तर साधनेची फलं मिळणार नाहीत. त्यासाठी काय काय करायला पाहिजे. एकाग्र. तर तेव्हा अशा पद्धतीने आसन लावून बसावं. आसन चांगलं असावं. झोपलेल्या जाग्यावर नामस्मरण करू नये असं लिहिले. झोपलेल्या माणसाने ज्या जाग्यावरती जे अपवित्र जागेवर तर करूच नये, पण झोपलेल्या जागेवरती सुद्धा. कारण मग त्याला तुम्ही त्याच्याशी किती रिस्पेक्ट देताय त्याच्यावरती तुम्हाला तिकडून बी फल अवलंबून आहे. आता नामस्मरण करायला काळ वेळ नाही, पण नाही काळ वेळ नाही म्हणजे काळ वेळ म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे. कोणत्याही वेळेला करा, कोणत्याही वारी करा, कोणत्याही सणाला करा, नाही तर अमावस्याला करा, तो झाला पण बसताना नीटच बसलं पाहिजे. म्हणजे स्थान. आणि ज्याने त्याने आपापल्या आसनावरच बसत जावं, दुसऱ्याच्या आसनावर बसायचं नसतं. म्हणून आपल्या आसनं घेऊन येत त्याच्या वेळेला मग ते, कारण ते त्या आसनावरती ती व्यक्ती तेवढे संस्कार होतात त्याचे. आणि ते आसन भोजनाचं आसन वेगळं ठेवत जावं, नामस्मरणाचं आसन वेगळं ठेवत जावं, देवपूजेचं आसन वेगळे असतात का, त्या सगळे एकत्र सांग. मग त्याला ते फलीभूत व्हायला सुरुवात होते साधना. चला आपलं एवढं वाद झालं आता पुढं किती करायचं. या व्यतिरिक्त वेदांत परिभाषेसाठी केलेली आहे ती अशी. ज्ञात्यास ज्या ज्ञानानंतर उपविनोमी अशी प्रतीती होते. उपविनोमी अशी प्रतीती होते म्हणजे उपमिती ज्ञान होतं तिथं. ज्या वेळेला उपमितीचं ज्ञान होतंय ना, ज्या ज्ञानानंतर म्हणजे उपमान प्रमाण होतं ना, आधी पहिल्यांदा येतं आणि नंतर उपमिती होते. पण उपमिनोमी अशी प्रतीती होते म्हणजेच उपमितीचं ज्ञान होतं. बरं, म्हणजे ते ज्ञान कसं असतं, उपमिती रूप असतं. ज्या अर्थी वैधर्म्य ज्ञानानंतर उत्तरकाली उपमिनोमी अशा प्रकारची प्रतीती होत नाही, त्या अर्थी ते ज्ञान उपमिती रूपही नाही. त्या अर्थी ते उपमिती रूप नाही. अशा प्रकारचा एक आणखी मुद्दा आहे. असा एक मुद्दा आहे की इथं उपमिती होत नाही म्हणतात. चला, हे म्हणणे सुद्धा अशुद्ध आहे. झालं खंडन. म्हणजे हे म्हणणं, पण हे म्हणणं कोणाचं आहे, त्याच आहे. त्याचं म्हणतो तुम्ही आत्ता तुम्ही स्पष्टीकरण केलं ते हे बरोबर आहे की उपमान प्रमाणाच्या द्वारे उपमिती होत असते, हे म्हणणं मला पटलं. पण ज्ञात्यास ज्या ज्ञानानंतर उपमिनोमी अशा प्रकारची प्रति म्हणजे मी या पदार्थाची मला उपमिती ज्ञान झालेलं आहे असं. त्या अर्थी वैधर्म्य ज्ञानानंतर उत्तरकाली उपमिनोमी अशा प्रकारची प्रतीती होत नाही असा कोण म्हणतो. अरे बाबा, उपमिनोमी अशी प्रकारची उपमिती होत नाही तर मग ज्ञान कसं होतं. परत आला का तिथंच
तो काय म्हणतो, सादृश्य ज्ञानानंतर उपमिनवी होती होती ना, तिथं होती. आणि वैधर्म्य ज्ञानानंतर होत नाही. पण मग ज्ञान कसं होतं? दुसरा मुद्दा आहे. उपमिती होत नाही. अहो, ज्ञान कसं होतं तर याचाच अर्थ उपमिती उपमिती होते. होते. ते हाच म्हणायचं त्याला. त्याला नाही, आपल्याला जो म्हणतो होत नाही. आता पहिला म्हणत होतो. त्याचाच भाग त्याच्यातलाच आहे. तर त्याचा अर्थ तर उपमिती ही होते, वैधर्म्य ज्ञानानंतर उपमिती होते. कारण उपमिती जर होत नसेल तर ज्ञान कसं होईल? हा, तर आता तुम्हाला सांगता येईल. तेव्हा हे म्हणणे सुद्धा अशुद्ध आहे, अशुद्ध आहे, चुकीचं आहे. कारण मुखाच्या ठिकाणी चंद्राच्या सादृश्याचे प्रत्यक्ष झाल्यानंतर कारण चंद्रेनं उपमिनवी अशी ठिकाणी होती. कारण ऐका ना, सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्था पुरस्कार प्राप्त हे म्हणणे सुद्धा अशुद्ध आहे. कारण मुखाच्या ठिकाणी चंद्राच्या सादृश्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर कोणाच्या ठिकाणी? मुखाच्या ठिकाणी. कोणाचं? चंद्राचं. प्रत्यक्ष चंद्र आहे का मुख आहे? मुख आहे. तर मुखाच्या ठिकाणी चंद्राच्या सादृश्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर मुखम चंद्रेन उपमिनोमी. म्हणजे इथं मनात उपमान आणि उपमेय भाव तयार होतो असं म्हणायचंय का त्यांना? हा, तेच आला परत आणखी कसा आहे किंवा त्या ठिकाणी त्याला काय होतं? उपमा दिलेली आहे. उपमा होती. तर अशी प्रतीती होते, परंतु ती मुखाच्या ठिकाणी चंद्राच्या सादृश्याची होणारी प्रतीती म्हणजे उपमिती प्रमा नसून प्रत्यक्ष ज्ञान प्रमाचं आहे. आता त्यांनी थोडा फाटा अजून जास्त टाकू दे. तर तिथं काय आहे? प्रत्यक्ष प्रमा आहे. म्हणजे म्हणून तेथे उपमिनोमी या व्यवहाराचा विषय सुद्धा उपमिती प्रमा नसून उपमा अलंकारच आहे. काय आहे? आणि तो म्हणतो तर उपमिती नाही, ते उपमा अलंकाराच्या द्वारे ज्ञान होत आहे. आणि तुम्ही वैधर्म्य ज्ञानात कशी उपमा देता? वैधर्म्य ज्ञानाला उपमा लागत नाही, सादृश्य ज्ञानाला उपमा लागते आणि उपमा अलंकार सिद्ध होते. पण वैधर्म्य ज्ञानात काय होत नाही. आता तू वैधर्म्य ज्ञानात होत नाही तर तुझं ते तिकडचं जे काव्यशास्त्राचे अलंकार आहेत ते वेगळे आहेत आणि इथे जे आम्ही प्रमाण सांगतो हे प्रमाण भिन्न आहे. कारण इकडे अलंकारामध्ये उपमा हा अलंकार आहे ना. उपमान आणि उपमेय. तर त्याच्यात उपमान आणि उपमेय. आता कोणाच्या ठिकाणी? मुखाच्या ठिकाणी चंद्राची अशा दिलेली उपमा. तर चंद्र हा उपमान आहे आणि मुख हे उपमेय आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा उपमान उपमेय भाव तयार होऊन जातोय. तर तेव्हा म्हणून ते कुठं वाचताय तुम्ही? वाचा तिथून. कुठून वाचायचं? वाचताय मुखाच्या ठिकाणी चंद्राच्या सादृश्याची होणारी प्रतीती म्हणजे उपमिती प्रमाण असून प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रमाच आहे. म्हणून तेथे उपमिनोमी या व्यवहाराचा विषय सुद्धा उपमिती प्रमाण असून उपमा अलंकारच आहे. हा, तर उपमिनवी या व्यवहाराचा विषय सुद्धा उपमिती प्रमाण असून उपमा अलंकारच आहे असा तो म्हणतो. जेव्हा उपमान उपमेयाची शोभा समान असते तेव्हा त्याला उपमा अलंकार म्हणतात. काय पाहिजे तिथं? समान पाहिजे. उपमा अलंकारामध्ये समान, जसं कमलनयन आत्ताचा दृष्टांत झाला किंवा मुखचंद्रमा दोन्ही वस्तूमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सादृश्य भाव असले पाहिजेत. खाली लिहिलेले सादृश्याचं लक्षण वगैरे येणारे विषय आणखीन. अलंकाराची सामान्य लक्षण आणि उपमादिकांचे विशेष लक्षण अलंकार चंद्रिकादी ग्रंथात प्रसिद्ध आहे. पहा, अलंकाराचे सामान्य लक्षण आणि उपमादिकांचे विशेष लक्षण अलंकार चंद्रिकादी ग्रंथात प्रसिद्ध आहे म्हणतात. तर हा व्याकरणाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हे विशेष दिलेले आहेत आणि तिथं हा अभ्यास करून आलेला आहे. म्हणून त्यांनी त्याचं डोकं इकडे चाललेलं आहे. ते कठीण तर आहेत पण त्याचा काही उपयोग नाही. त्याचा काय उपयोग बी नाही. त्यामुळे तो विचारित आम्ही लिहिलो. कारण मग तुम्हाला बी विनाकारण डोकं त्रास कशासाठी? विषयाची काय होते? विषय विस्तार भयास्तव या ठिकाणी आम्ही हा विषय दिलेला नाही.
सारांश हाच की जेव्हा उपविलोकी अशी पद्धती होते तेव्हा तिचा विषय उपमिती प्रमाण म्हणजे ज्ञान नसून उपमा अलंकारात असतो. तर सारांश तो म्हणतो की हा सारांश हाच की जेव्हा उपमिनोमी अशी प्रतीती होते तेव्हा तिचा विषय उपमिती प्रमाण नसून उपमा अलंकार आहे असं म्हणायचं आहे. आणि तुमच्या वैधर्म्य ज्ञानात काही उपमा जमत नाही तर तेव्हा तिथे काही जमत नाही. चला काय म्हणतायत पुढे वाचू आपण. येथे उपमिती हा शब्द सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान किंवा वैधर्म ज्ञानजन्य ज्ञान या पारिभाषिक अर्थात वापरला जातो. आता येथे उपमिती हा शब्द सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान याच्यामध्ये ज्ञानजन्य ज्ञान असे पद आलेले ती नीट पहा. हे म्हणजे नुसते त्यांना टाकायच्यात म्हणून नाही टाकले. तर सादृश्य ज्ञान आणि त्याच्यापासून जन्य होणारं दुसरं ज्ञान असं भेद करा. आता पहिल्यांदा वैधर्म्य ज्ञान. कोणाचं वैधर्म्य? गवयाच्या ठिकाणी गायीचं उष्ट्रमृगाच्या ठिकाणी खड्गमृगाच्या ठिकाणी उष्ट्राचं हे ज्ञान वैधर्म्य ज्ञान. आता त्याच्यापासून जन्य म्हणजे पहिल्यांदा ते ज्ञान काय झालं? उपमान प्रमाण. आणि त्या उपमान प्रमाणापासून जन्य म्हणजे उपमिती ज्ञान असा याचा अर्थ आहे. एवढं लावून घ्या त्याच्यात, नाही तर ते फार शॉर्ट लिहिलेलं आहे त्यांनी. तेव्हा म्हणून सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान दोनदा ज्ञान आलं का नाही? पहिलं ज्ञान उपमान प्रमाण आहे आणि दुसरं ज्ञान उपमिती प्रमाण आहे. म्हणजे पहिल्या ज्ञानाला काय म्हणायचं? उपमान प्रमाण. तर पहिलं जे ज्ञान शब्द पहिला जो आहे तो उपमान प्रमाण आणि त्या उपमान प्रमाणापासून जन्य उपमिती म्हणजे उपमिती हे ज्ञान. आता वैधर्म्य ज्ञान म्हणजेच उपमान प्रमाण आणि त्याच्यापासून जन्य ज्ञान म्हणजे उपमिती. दोन्हीकडे बी समान आहे. त्या शास्त्रातील ठराविक ते म्हणजे हे उच्चारताना लय पटदिशी उच्चारून जाते की सादृश्य ज्ञान जन्य ज्ञान. आता सादृश्य ज्ञान जन्य प्रत्येक पदाचे अर्थ करा की सादृश्य ज्ञान इथंच थांबायचं. सादृश्य ज्ञान. आता सादृश्य ज्ञान कोणतं? गवयाच्या ठिकाणी काय झालं याला तुम्ही काय म्हणता? दुसरं काय म्हणता? म्हणून सादृश्य ज्ञान या पदाचा अर्थ झाला उपमान. आता जन्य म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणार कोणतं? दुसरं ज्ञान. आता दुसरं ज्ञान कोणतं? गायीच्या ठिकाणी गवयाचं. पण ते कशाच्या द्वारे येतं? प्रमाणाच्या. म्हणून त्या उपमान प्रमाणाच्या द्वारे जन्य होणार उपमितीचं ज्ञान. असं एकदा डोक्यात असं बसलं की परत निघायचं नाही. चला शास्त्रातील ठराविक अर्थाने वापरल्या जाणाऱ्या संकेतांना परिभाषा असे म्हणतात. आता तो त्यांनी काढला शब्द कुठून काढला? तो ते म्हणले उपमा अलंकार आहे महाराज तो. आणि तो काव्यशास्त्रामध्ये असा आहे अलंकारिक भाषेत. असं नाही. ते आम्ही जे इकडे पारिभाषिक शब्द वापरतो ते वेगळे आणि तिकडचा शब्द येतो वेगळा आहे. पण इथला जो शब्द आहे तो काय आहे? ही परिभाषा आहे त्याची वेदांताची. तेव्हा पारिभाषा शब्दाचा अर्थ काय? ऐका. त्या शास्त्रातील ठराविक अर्थाने वापरल्या जाणाऱ्या संकेतांना परिभाषा असे म्हणतात. कसा? परिभाषा कशाला म्हणतात? ठराविक अर्थाने वापरल्या जाणाऱ्या संकेतांना परिभाषा असे म्हणतात. अध्यस्त हे काय आहे? परिभाषा. पण अध्यस्त पदाचा सगळा विस्तार प्रत्येक वेळेला नाही करू शकत. अधिष्ठान सगळा विस्तार नाही करता येत. तर त्या पारिभाषिक शब्द होतो तो म्हणजे अध्यस्त. म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त पदार्थ हा प्रतीतीला येत असतो जेव्हा भ्रम होतो जेव्हा अध्यास होतो तेव्हा. आता 3 पारिभाषिक शब्द आणले: अधिष्ठान, अध्यस्त आणि अध्यास.
मग आता त्या प्रत्येक पदाचे ते अर्थ लावून घ्यायचे. आता ज्याला माहितीच नाही या पदांचे अर्थ त्याला ही भाषा कळत नाही. अपरोक्ष ज्ञान. ते त्या शास्त्राची अपरोक्ष परिभाषा. ज्ञान. व्यवहारात अपरोक्ष म्हणजे माझ्या परस्पर म्हणतो. हा तो माझ्या व्यवहारात बोलतो. व्यवहारात हा म्हणजे व्यवहारातला भाग वेगळा आहे आणि इथला वेगळा आहे. चला तेव्हा याला पारिभाषा असं म्हणतात. परिभाषा परिभाषा परिभाषेच्या द्वारा बोध करून देणारा शब्दात पारिभाषिक शब्द असे म्हणतात. त्याला पारिभाषिक शब्द असं म्हणतात. बोध करून देणारा. म्हणजे पारिभाषिक शब्द म्हणजे शब्दाचं नाव पारिभाषिक. जसं अध्यस्त अधिष्ठान हे पारिभाषिक शब्द झाले. आणि वेदांताची काय आहे परिभाषा. पुढे जसे ग्रंथ छंद ग्रंथात 5, 6 आणि 7 या अर्थाचे बोधक अनुक्रमे. आता छंद ग्रंथात का हो ते म्हटले आज आमच्याकडे जेवायला येणार आहेत. म्हणजे आमच्याकडे ऋषी जेवायला येणार आहेत, स्वयंपाक करा असं घरच्यांना सांगितलं. आपल्याकडे आज ऋषी जेवायला येणार आहेत, स्वयंपाक करा. आता आपल्याकडे ऋषी जेवायला येणार आहेत तर घरच्यांना कळालं की 7 लोक जेवायला येणार आहेत. किती? ऋषी कोणाला म्हटलेलं आहे? 7 ऋषी असं सप्त ऋषी असं म्हणून घरच्यांना सांगितलं की आज आपल्याकडे ऋषी जेवायला येणार आहे. बरं म्हटले स्वयंपाक करून ठेवते. ते त्यांना बी त्याचं ज्ञान असलं तरच करतील. नाहीतर यांना ऋषी जेवायला येणार आहेत म्हणजे त्यांना वाटेल एखादा दुसरा पैसा. तर असा नसून 7 हे पद ऋषीवाचक वापरलं जातं. सप्त ऋषी. अजून दुसरे पद आहेत की जसं का रसांचं. तर सगळ्या रसांचं आज जेवण झालं. सगळ्या रसांचं झालं. सगळ्या रसांचं जेवण झालं म्हणजे 6 रसांचं जेवण झालं. षड्रस झालं. बरं म्हटले बाण. तर त्या कामना जिवंत करणारे बाण 5 बाण मारले. म्हणजे 5 असा शब्द प्रयोग न करता बाण. तर त्याने ते बाण मारले असं जर म्हटलं तर त्या बाणाचा 5 बाण म्हटलेले. जसे कामदेवाकडे किती बाण होते? 5 बाण. कामदेवाच्या भात्यात सांगितलं होतं त्या दिवशी शिवपुराणाच्या वेळेस. तर त्याला 5 बाण. त्या 5 बाणांचा महिमा आहे त्याच्या. कामना जिवंत करायला भगवान शिवजींना कामदेवाने किती बाण मारले? 5 बाण मारले. तर त्याला 5 हे पद बाणवाचक आहे. रस हे पद षड्रस म्हणतात. मुनी हे 7. रस आहेत ते षड्रस आणि मुनी 7 सप्त ऋषी. जसे छंद ग्रंथात 5, 6 आणि 7 या अर्थाचे बोधक अनुक्रमे बाण, रस आणि मुनी हे शब्द आहेत. बरोबर. म्हणून त्याला पारिभाषिक शब्द म्हणतात. बरोबर. त्याचप्रमाणे न्यायशास्त्रात आता यातला 6 हा पद माहिती आहे तुम्हाला बहुतेक. आणि त्या दिवशी शिवकथा ऐकली त्यांना 5 बाण कामदेवाकडे आहेत. पण कामदेव हा मोहित करण्यासाठी त्याची नावं सुद्धा सांगितली होती त्या दिवशी. आता ते लक्षात नाहीत आपल्या. चला. आणि दुसरे जे आहेत ते मुनी. तर सप्तमुनी यांचा विचार याच ग्रंथात आलेला आहे. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये बी तुम्हाला पाहिला. महर्षी सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा. चला. त्याचप्रमाणे न्यायशास्त्रात अद्वैत शास्त्रात उपमिती हा शब्द देखील भिन्न भिन्न पारिभाषिक अर्थाने वापरला आहे. बरोबर. इथं उपमिती शब्द आलेला आहे त्याला पारिभाषिक समजा. नाहीतर आणला म्हणले का अलंकारिक भाषेतला आहे का तिकडे व्याकरणातला आणलेला आम्ही नाही. इथं नाही चालणार. म्हणून उपमिती हा ही एक पारिभाषिक शब्द आहे. सारांश या प्रकारे अद्वैत शास्त्रात सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाप्रमाणे वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान हा सुद्धा उपमिती या शब्दाचा पारिभाषिक अर्थ आहे. काय सिद्ध केलं मग आता? पारिभाषिक अर्थ आहे. नाही तर तू लावशील तिकडे ते अलंकार लावशील, नाही तर आणखीन काय. तर तुझे हे सगळे मत खंडित आहे. कुंडलिक वरदारी श्री पंढरीनाथ भगवान.